हॅलो, सगळे तुम्ही कसे आहात? सगळे ठीक असाल आणि मजेत असाल आणि मीही मजेत आहे. आणि माझं चाललं होतं मसाला वगैरे सगळं भाजायचं. ते म्हणजे चटणीसाठी मसाला भाजत होते मी. फायनली एकदा अशी चटणी करायसाठी घेतली होती. अख्खा दिवस माझा गेला होता या मसाल्यामध्ये नीट-वाट करण्यामध्ये. कोथिंबीर नीट करून ठेवली होती, लसूण, त्यानंतर खोबरं वगैरे बारीक असं चिरून मी अगोदरच ठेवलं होतं. दिवसभर मी ह्यातच होते आणि 5:30च्या दरम्यान मी आई आल्यानंतर शेतातनं मी मसाला भाजण्यासाठी घेतला होता. जे काही मी व्हिडिओ बनवत आहे आणि त्या व्हिडिओंना तुम्ही सर्वजण चांगला एक रिस्पॉन्स देत आहात. जे माझे फॉलोअर्स आहेत आणि जे नेहमी मला सपोर्ट करतात, खरंच त्यांचं मनापासून आभार व्यक्त करते मी. नेहमी मला असाच सपोर्ट करत राहा आणि सर्वांचं खरंच मनापासून आभार व्यक्त करते पुन्हा एकदा. चटणी बनवण्यासाठी आईंना लावून दिलं होतं आणि त्यानंतर म्हणलं आता आज स्वयंपाक वगैरे इतका जास्त बनवायचा नव्हता. जे काय होतं ते सकाळचं होतं आणि म्हणलं वेस्ट उगाच काय करायचं, थोडंफारच बनवायचा होता. त्यामुळे म्हणलं पहिल्यांदा भांडी जी वगैरे आहेत ती पहिल्यांदा घासून वगैरे घेऊ, त्यानंतर राहिलेला स्वयंपाक बनवू. उद्या सकाळी मला केस धुवायचे होते आणि त्यामुळे ना आईंनी सकाळी जास्वंदाची फुले थोडी जास्त आणली होती. ही वेस्ट जाय नको म्हणून फुले मी खोबरेल तेल घेतलं होतं. त्या खोबरेल तेलामध्ये जास्वंदाची 3 फुले टाकली होती आणि थोडे मेथीचे दाणे टाकले होते. बारीक गॅसवर असं खोबरेल तेल असं छान असं उकळून घेतलं होतं. गार झाल्यानंतर म्हणलं आता केसांना छानपैकी अशी मॉलिश वगैरे करू. झालं होतं तेल आणि त्यामुळे मी हलक्या हाताने एकदम असे छान असं मुळांपातळ तेल जावं अशी छान अशी मॉलिश करून घेतली होती. एकदम हलक्या तेल, जास्त खेचाखेची नाही करायची. बरं का, आजच्यासाठी एवढंच. उद्याच्या व्हिडिओमध्ये भेटू. तुम्हा सर्वांना बाय.